मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दिवसा स्वप्नासारखा वाटणारा हा रस्ता, पण रात्री 12 नंतर हा रस्ता स्वतःच एक भयावह गोष्ट बनतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे 1999 ते 2002 दरम्यान घडलेल्या एका भयानक घटनेची, जी आजही हायवेवर काम करणारे पोलीस, ट्रक ड्रायव्हर आणि टोल नाक्याचे कर्मचारी हळू आवाजात सांगतात. पहिला सीन, रात्रीचा प्रवास. 2001 साल, ऑक्टोबर महिना. पावसाळा नुकताच संपलेला. अमोल, सचिन आणि रोहन, 3 मित्र पुण्याहून मुंबईकडे निघाले होते. कारमध्ये म्युझिक, हशा, गप्पा सुरू होत्या. घडीघडीत रात्रीचे 1:45 वाजले होते आणि कार खंडाळ्याच्या घाटात शिरली. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली. बाई पांढरी साडी, ओले केस, डोळे खाली. सचिन म्हणाला, एवढ्या रात्री इथे कोण? अमोल म्हणाला, कदाचित अपघात झाला असेल. कार थांबवली गेली. दुसरा सीन, पहिला धक्का. ती बाई हळूच पुढे आली. तिचा आवाज अत्यंत शांत. मला लिफ्ट द्या, लोणावळ्यापर्यंत. तिघेही गप्प झाले, पण माणुसकी म्हणून तिला बसवले. ती मागच्या सीटवर बसली. आणि एक विचित्र गोष्ट घडली. कारचा आतला तापमान अचानक थंड झालं. एसी बंद असूनही श्वासातून धूर यायला लागला. रोहन आरशात पाहतो. मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. तिसरा सीन, आरशातली सत्यता. रोहन ओरडला, अमोल, मागे कोणी नाही. अमोल घाबरून ब्रेक मारतो. आणि तेवढ्यात ती बाई थेट ड्रायव्हरच्या कानात कुजबुजते, गाडी थांबवू नकोस. तिचा चेहरा आता बदललेला, डोळे पूर्ण काळे आणि तोंडातून रक्ताचा थेंब. सचिन बेशुद्ध पडतो. गाडी स्वतःहून वेग घेते. स्पीडोमीटर 120, 140. चौथा सीन, भयानक इतिहास उघड होतो. गाडी थेट लोणावळा टोल नाक्यावर थांबते. पोलीस धावत येतात. पाणी मारून सचिन शुद्धीवर येतो. पोलीस एक वाक्य म्हणतो, तुम्ही जिच्याबद्दल सांगताय ना, ती बाई 2000 साली इथेच अपघातात मेली होती. ती नवऱ्यासोबत मुंबईहून पुण्याला येत होती. नवरा दारू पिऊन ड्रायव्हिंग करत होता. अपघात झाला. नवरा पळून गेला. ती बाई रस्त्यावर तडफडत मरून गेली. आणि तेव्हापासून पाचवा सीन, न दिसणारी प्रवासी. ती बाई फक्त गाड्या थांबवते, फक्त पुरुषांना दिसते. आणि जो गाडी थांबवतो तो जिवंत राहत नाही. अनेक अपघात याच ठिकाणी झालेत. पण अमोल वाचला. का? कारण गाडी थांबवली नव्हती, ती स्वतः उतरली होती. शेवटचा सीन, आजही रात्री 2 ते 3च्या दरम्यान, खंडाळा लोणावळा स्ट्रेचमध्ये. जर तुम्हाला पांढऱ्या साडीतली बाई रस्त्याच्या कडेला उभी दिसली तर गाडी थांबवू नका, मागे पाहू नका, नाव विचारू नका. कारण ती आजही तिचा मृत्यूचा प्रवास पूर्ण करत आहे. एंडिंग लाईन, हुक एंडिंग. हा फक्त किस्सा नाही, हा मुंबई पुणे हायवेवरचा आजही जिवंत असलेला शाप आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी व्हॉइस ओव्हरसाठी ब्रेकडाऊन स्क्रिप्ट, सीन बाय सीन व्हिडिओ शॉर्टलिस्ट, थंबनेल टेक्स्ट प्लस प्रॉम्प्ट, एसईओ टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स ही सगळं तयार करून देऊ शकतो.